चला फ्रेंड, आज आता हिवाळा दिवस लागलेला आहे. तर आता आपण बनवत आहोत. छान तुरीचे दाणे निघालेले आहे. तर आपल्याला तुरीच्या दाण्याची आता आमटी बनवत आहे मी. आता आधी मी तुरीचे दाणे छान व्यवस्थित भाजून घेते. धुतलेले आहेत हे. आता यांना छान भाजून घेते आणि त्याचा पेस्ट तयार करते. याच्यामध्येच मग मी हे झाले की त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि टमाटर पण भाजून घेणार. बघा, आता मी तुरीचे दाणे आता तव्यावर छान व्यवस्थित परतून घेत आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आणि कमी आचेवर मी 5 ते 10 मिनटं याला शिजायला सोडून देते आणि त्याच्यानंतर मग बाकीची आपण तयारी करूया. बघा तर मंडळी, सगळं आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आता मी यांना काढून घेते आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टमाटर आणि मिरची हे टाकते. अर्धा किलो तुरीचे दाणे घेतलेले होते, त्याच्यामुळे मी इथे 6 टमाटर घेतलेले आहे छोटे मोठे. आता ते पण छान शिजून काढते आणि त्याच्यामध्ये 10 ते 12 हिरवी मिरची घेतली आहे. तर हे सोबतच त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून याला पण थोडंसं होऊ देते कमी आचवर आणि नंतर मग याचा पेस्ट तयार करूया आपण. बघा मंडळी, आता हे सगळं छान शिजलेलं आहे, टमाटर आणि मिरची. आणि त्याच्यानंतर मी जे शिजवलेले आहे तुरीचे दाणे, आता त्याचा पेस्ट तयार करते दरदरा आणि त्याच्यानंतर मग याचा पण पेस्ट तयार करते. आता आपला पेस्ट तयार झालेला आहे. बघा, छान दरदरा झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो दरदरा झाला आणि आता पेस्ट, टमाटरची पण पेस्ट आपण तयार केलेली आहे. बघा, आता आपण सुरू करूया. कढई मी ठेवलेली आहे, आता गरम झालेली आहे. मी 3 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकते. थोडंसं जिरं, अर्धाही चम्मचपेक्षा कमी. आणि जिरं आता नंतर मी कांदे टाकते. कांदे थोडेसे 2 मिनटं होऊ देते. बघा, तर आता कांदे छान व्यवस्थित झालेले आहेत लालसर. त्याच्यामध्ये मी टाकते 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट. 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकते. त्याच्यानंतर मी टाकते त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते, अर्ध्यापेक्षाही कमी. आणि अर्धा चम्मच हे धनिया पावडर टाकते. धनिया पावडर टाकल्यानंतर हलकंसं मी तिखट टाकते, कारण मिरची मी 10 ते 12 घेतलेले आहे, म्हणून अर्ध्यापेक्षाही कमी मी तिखट टाकलेलं आहे. कारण ते होऊ शकते म्हणून मी थोडंसंच टाकलं, जास्त नाही टाकलं, फक्त एवढंच टाकलेलं आहे, कारण तिखट होऊ शकते त्याच्यामुळे. आणि हे छान व्यवस्थित परतून याच्यामध्ये मी हे थोडंसं झालं की त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकते, थोडंसाच, अर्ध्यापेक्षा पण कमी. आणि थोडंसं 2 मिनटं याला कमी आचवर होऊ देते. आता छान मसाला छान व्यवस्थित शिजलेला आहे. आता मी त्याच्यामध्ये हे टाकते टमाटर आणि मिरची पावडरचा पेस्ट, जो आपण शिजवून घेतलेला होता तो टाकते याच्यामध्ये. त्याला थोडंसं व्यवस्थित होऊ देते. त्याच्यानंतर मग थोडंसं नमक टाकते याच्यामध्ये चवीनुसार आणि हे होऊ देते 2 मिनटं. नमक टाकलेलं आहे मी आता चवीनुसार. आता होऊ देते 2 मिनटं. चला, आता 2 मिनटं झालेले आहे. आता बघा, छान तर्री आलेली आहे आता याला मसाल्याला. आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया जो आपण हे पेस्ट हे केलेलं आहे तुरीच्या दाण्याचा, तो टाकते आहे मी. आणि आता याला छान 5 मिनटं होऊ देते. मग त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी सोडेल याच्यामध्ये आणि मग ही तुरीच्या दाण्याची छान चटणी होणार. हे बघा, याला छान परतून आता थोडंसं 2 ते 3 मिनटं छान व्यवस्थित मी, कारण आधी शिजलेले आहेत हे आणि आपण शिजवूनच तयार केलेला आहे पेस्ट याचा. 2 ते 3 मिनटं याला थोडंसं आपण झाकून ठेवूया. बघा, आता आपण 2 मिनटं झालेले आहे. आता आपण याला बघूया. छान झालेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडते, आवश्यकतेनुसार पाणी सोडते याच्यामध्ये. ही तुरीच्या दाण्याची चटणी तयार होईल आता. खूप छान वाटते, एखाद्या वेळेस बनवून बघा, खरंच छान वाटते. आणि ही माझ्या सासूबाई बनवायच्या, तर मी त्यांच्याकडनंच हे रेसिपी घेतलेली आहे
कारण त्यांनी बनवली, मला खूप आवडली होती. आमच्याकडे आता सगळ्यांनाच आवडते ही. तर मी थोडंसं पाणी सोडते, कारण ते आता शिजेल छान. आणि अजून 2 ते 4 ते 5 मिनटं आपण थोडंसं याला शिजायला ठेवूया. आता आपण हे बघूया. वाव, किती छान व्यवस्थित झालेली आहे चटणी. बघा, छान व्यवस्थित झालेली आहे. आता याच्यामध्ये सांबार टाकून घेते आणि गॅस बंद केलेली आहे मी. आणि त्याच्यानंतर मग सर्व करूया. बघा, धनिया पण टाकलेला आहे. वाव, किती छान कलर आलेला आहे. आणि खाल्ली पाहिजे हिवाळ्यामध्ये थोडंसं वेगळं काही. ह्या ऋतूमध्ये आपल्याला प्रत्येकच भाज्या खायला मिळतात. चला तर मग सर्व करूया. बघा मंडळी, आता किती छान बनलेली आहे आपली तुरीच्या दाण्याची चटणी. बनवून बघा, छान वाटते हिवाळ्यामध्ये वेगळं काही खायला. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा.